फॅमिली, कसे आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्याबरोबर काही प्रोडक्ट्स शेअर करणार आहे. बऱ्याच जणांचे मला DM होते की अफोर्डेबलमध्ये बेस्ट असे काही प्रोडक्ट्स सांग या वेडिंग सीझनसाठी, ज्याची प्राईससुद्धा जास्त नसेल आणि तात्पुरतं म्हणजे सेल्फ मेकअपसाठी ते व्यवस्थित असतील. सो आज मी तुमच्याबरोबर ते प्रोडक्ट्स शेअर करणार आहे. अफोर्डेबल आहेत, खूप छान असे प्रोडक्ट आहे. मी बऱ्याच दिवसापासून यूज करते आहे आणि आजचा हा लुकसुद्धा मी त्यानेच क्रिएट केलेला आहे. सो चला, काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया. आणि तुम्हाला लास्ट माझा जो ब्लॉग होता चुलीवरच्या भाकरीचा आणि सोल्याच्या भाजीचा, तो कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चला आता या व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्हाला ते प्रोडक्ट्स कसे वाटतात आहे ते सुद्धा मला या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगाल. सो मी इथे बघा घेऊन बसलेली आहे बॅग. यामध्ये भरपूर असे प्रोडक्ट्स आहेत जे मी आज तुम्हाला सांगणार आहे. स्टेप बाय स्टेप वगैरे नाही सांगत मी, जसे जसे प्रोडक्ट्स माझ्या हातामध्ये येतात तसं तसं तुम्हाला सांगते. आणि जी आत्ताची प्राईस आहे ऑफरची म्हणा, किंवा आता तुम्हाला वेबसाईटवरनं वगैरे ते जेवढ्याला पडेल ते मी तुम्हाला साईडला दाखवते आहे. कारण मी सध्याच दुसरा कुठला मोबाईल घेऊन बसले नाही आहे आणि प्रत्येकाची प्राईस मला लक्षात नाही. मी तुम्हाला आत्ता MRP सांगते फक्त, पण त्यावर ना भरपूर असं डिस्काउंट होऊन जातं. सो आता माझ्या हातामध्ये हे कन्सिलर लागलं. आधी तर मी तुम्हाला हे सांगते, यासाठी 3 ऑप्शन आहेत माझ्याकडे. ओके, सो कन्सिलर यातले बरेचसे प्रोडक्ट तुम्हाला माहिती असेल किंवा बऱ्याचशा प्रोडक्टबद्दल तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल, पण हे प्रोडक्ट मी स्वतः यूज केलेले आहे. खूप जास्त अफोर्डेबल आहे आणि खूप छान असे आहेत. सो स्विस ब्युटीचे हे 2 कन्सिलर आहे. एकाचा शेड आहे 02 आणि ह्याचा शेड आहे 01. तर हा जो आहे हा मी कलर करेक्शनसाठी यूज करते. मला खूप जास्त इथे वगैरे डार्क सर्कल्स आलेले आहेत, पिगमेंटेशन वगैरे आहे. सो मी त्यासाठी हे यूज करते आणि खरंच खूप छान आहे. स्विस ब्युटीच्या कन्सिलरबद्दल तुम्ही खूप वेळा ऐकलेलं असेल. अफोर्डेबल प्राईजला आहे पण खूप छान असे आहेत. यातले 2च शेड मी रेकमेंड करेल. एक तर हा जसं मी आधी सांगितलं 01 वॉर्म सँड, आणि त्यानंतर हायलायटिंगसाठी वगैरे 02. सो या 2 कलरनी काम होऊन जातं. त्यानंतर थोडं जर हायएंडमध्ये, आता तसं मी आज हायएंडचे नाही सांगणार आहे, पण माझ्याकडे एक बेस्ट असं कन्सिलर आहे ते म्हणजे लॉरियलचं. हे खूप 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 छान असं कन्सिलर आहे. फक्त कन्सिलरनीच खूप छान असा लुक येतो. आजचा हा जो मी आजचा हा जो मी लुक क्रिएट केलेला आहे त्यामध्ये मी कुठलंच फाउंडेशन यूज केलेलं नाही आहे, फक्त हे कन्सिलर यूज केलेलं आहे. सो याने सुद्धा खूप छान म्हणजे फुल कव्हरेज कन्सिलर आहे. आणि तुम्हाला कुठलं लग्न वगैरे अटेंड करायचं असेल तर तुम्ही त्यासाठी सुद्धा घेऊ शकता. खूप छान असं रिझल्ट देतं आणि लॉंग लास्टिंग आहे या 2च्या कंपॅरिझनमध्ये. सो हा शेड आहे 312. याने मला फाउंडेशन वगैरे काहीच यूज करायचं गरज पडत नाही. मी आधी कलर करेक्शन यूज करून घेते आणि त्यानंतर मग हे कन्सिलर यूज करते फक्त, आणि देन पावडर सेट वगैरे करून माझं काम होऊन जातं. सो असे हे 2 कन्सिलर म्हणजे स्विस ब्युटीचं कन्सिलर, ते तर मी हायएंडमध्ये सांगितलं. सो त्यानंतर इथे ही एक आयशॅडो पॅलेट आहे. ही आयशॅडो पॅलेट आहे ब्ल्यू हेवनची. सो ही ब्ल्यू हेवनची आयशॅडो पॅलेट तुम्ही बघू शकता. कलर खरंच किती अमेझिंग आहेत. आता ज्यांना ना जास्तच डार्क वगैरे आवडत नाही, स्वतःसाठी करायचं आहे सेल्फ यूजसाठी, तर हे खूप छान आहे. यामध्ये ऑप्शनसुद्धा येतात बरेचसे, पण मी हे जे घेतलेलं आहे ते शेड आहे कॉकटेल रश. मला ब्राऊनमध्ये पाहिजे होता आणि थोडंसं पिंक असे शेड पाहिजे होते. सो मी हे घेतलं. मला सर्वात जास्त युजफुल होतात ब्राऊन शेड्सच, पण मला थोडासा पिंकचा टचसुद्धा हवा होता आणि ब्राऊनसुद्धा त्यामध्ये हवे होते, त्याच्यामुळे मी हे घेतलं आहे. सो हे ब्ल्यू हेवनचं आयशॅडो पॅलेट आहे. स्विस ब्युटीचे आयशॅडो पॅलेट जे आहे ते थोडं ब्ल्यू हेवनच्या कंपॅरिझनमध्ये महाग आहे, त्यामुळे मग मी हे रेकमेंड करेल. छान असं आयशॅडो पॅलेट आहे. आजचे सुद्धा मी आय मेकअप यानेच केलेला आहे, पण मी जास्त असे कलर यूज केले नाही. मी सिंगल घेतला, त्यामुळे मी ते काही दाखवत नाही. ते मला फक्त व्हिडिओसाठी थोडंसं हवं होतं म्हणून केलं आहे मी आज. पण याने ना खरंच खूप छान असा लुक येतो. याचे पिगमेंटेशन खरंच खूप अमेझिंग आहे. मी तुम्हाला काही कलर स्वॅचेस दाखवते, बघू शकता तुम्ही. खूप छान आहे आणि वन स्ट्रोकमध्येच बघा किती ब्राईट कलर आलेला आहे. सो हे आयशॅडो पॅलेट मी रेकमेंड करेल. अफोर्डेबल आहे, खूप छान असं आहे. 350ला ही पॅलेट आहे, पण मला ऑफरमध्ये तरी 180ला वगैरे पडलेली. ही स्विस ब्युटीच्या कंपॅरिझनमध्ये थोडीशी कमी आहे प्राईजला, पण अगेन खूप छान आहे. आणि स्विस ब्युटीमध्ये सुद्धा असेच कलर मिळतात. सो ही ग्रेट आहे.
मी आज तुम्हाला सांगते आहे लॅक्मेचं. वॉटरप्रूफ आहे, लॉंग लास्टिंग आहे आणि खरंच अमेझिंग आहे. आणि मी तरी ब्लॅक शेडमध्ये घेतला, पण मला वाटतं याच्यामध्ये ब्राऊन सुद्धा येतो. खूप छान असं आहे. मी दाखवते तुम्हाला. मी आता अगदी हलकंच दाखवते बघा. खूप छान असं आहे. आणि विंग क्रिएट करायचं असेल त्यासाठी सुद्धा बेस्ट आहे. तुम्हाला अगदी हलकंसं लावायचं असेल त्यासाठी सुद्धा बेस्ट आहे. पण हा लवकर ड्राय होतो, शिवाय हा लॉंग लास्टिंग आहे, वॉटरप्रूफ आहे. त्यामुळे मग ज्यांना प्रॅक्टिस आहे त्यांच्यासाठीच बेस्ट आहे. पण अगेन प्राइस वाईज खूप अमेझिंग असं प्रोडक्ट आहे हे लॅक्मेचं आयलायनर. त्यानंतर माझ्याकडे इथे लिपस्टिक्स आहेत. याबद्दल तुम्ही आय थिंक माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मला हे यूज करताना बघितलं असेल लॅक्मेचं. सो हे लॅक्मे 925 प्रायमर प्लस मॅट लिक्विड लिप कलर आहे आणि त्यातलाच हा शेड. सो याची स्टोरी अशी की हा मला ॲक्च्युली फ्रीमध्ये मिळालेला, पण जेव्हा मी याला यूज करून बघितलं हा अमेझिंग आहे. मला डार्क शेड अजिबातच आवडत नाही, त्यामुळे मग मी न्यूड परचेस केला यातला. सो याचा शेड आहे इंटेन्स लेट MB2 आणि हा जो शेड आहे हा आहे MP2 पॉवर पिंक. सो ज्यांना डार्क लवर जे असतील ना त्यांच्यासाठी हे ग्रेट आहे. खूप अमेझिंग असा कलर आहे. आता ना साईडला कन्स्ट्रक्शन सुरू आहे, त्याच्यामुळे तुम्हाला खूप नॉईस येत असेल, तरी मी माईक घेतला आहे, पण खूप जास्त नॉईस येत असेल सो प्लीज त्याला इग्नोर करा. सो मी तुम्हाला कलर दाखवते बघा. मी जास्त लावत नाही कारण हे वॉटरप्रूफ आहे, शिवाय लॉंग लास्टिंग आहे. रिमूव्ह करायला मला थोडंसं भारी जाते हाताला, पण लिप्ससाठी अगेन खूप बेस्ट असं आहे. त्यानंतर हा तर माझा फेवरेट. माझ्या व्हिडिओजमध्ये जेव्हाही तुम्ही मला लिपस्टिक लावून बघितलं असेल तेव्हा प्रत्येक वेळी मी हाच वेअर केलेला असतो. खूप सुंदर असा न्यूड कलर आहे आणि मी न्यूड लवर आहे. सो हा ब्युटिफुल असा न्यूड शेड आहे. तुम्ही बघू शकता न्यूड पिंक आहे हा, पण थोडा ब्राऊन टोन येतो. सो माझा हा फेवरेट आहे. असे हे लॅक्मेचे लिप कलर. आता ह्याची प्राइस सुद्धा मी तुम्हाला साईडला सांगते. सो हे 2 लिप कलर, हे डार्क आहे, हा न्यूड आहे. डेली वेअरसाठी अमेझिंग असे लिपस्टिक्स आहेत आणि तुम्ही कुठल्या फंक्शनसाठी वगैरे सुद्धा यूज करू शकता. क्रॅक होत नाही. त्यानंतर जे लिप्स काही काही सुटल्यासारखे होतात ना तसं सुद्धा अजिबातच होत नाही. त्यानंतर इथे लिप क्रायॉन आहे माझ्याकडे काही 2. सो हे स्विस ब्युटीचे लिप क्रायॉन आहेत. खूप अमेझिंग आहेत. अगेन यामध्ये माझ्याकडे एक पिंकमधला शेड आहे, एक ब्राऊनमधला शेड आहे. मी तुम्हाला दाखवते बघा. खूप सुंदर असं आहे. आणि हा जो शेड आहे माझ्याकडे हा आहे बेरी क्रिम्सन 04 शेड आणि कलर तुम्ही बघू शकता बघा. खूप सुंदर असा न्यूड कलर आहे. हा ब्राऊन न्यूडमध्ये येतो आणि हा माझ्याकडे एक पिंक न्यूड आहे 09 शेडचं नाव आहे वाईल्ड पिंक. लिप क्रेयॉन आहे, याचं नाव आहे स्विस ब्युटी मॅट कॅट लिप क्रेयॉन आहे हा. यामध्ये स्विस ब्युटीमध्ये 2 लिप क्रेयॉन येतात, एक हा मॅट कॅट आणि एक दुसरा येतो. सो मला हा मॅट कॅट अमेझिंग आवडलेला. बाकी सुद्धा ऑप्शन्स होते पण मला हा खूप जास्त आवडला. बघू शकता खूप सुंदर असा पिंक न्यूड आहे. आजचा जो मी हा कलर बनवलेला आहे हा हे 2 यूज करूनच बनवलेला आहे, कारण मला यातला कुठलाही एक लावला तर मला अतिशय जास्त न्यूड होतोय तो, जो माझ्या कलरवर जात नाही. थोडा पिंक म्हणजे थोडा मला वाटतं कूल टोनमध्ये वगैरे असं येतं, पण माझ्या कलर कॉम्प्लेक्शनला सूट होत नाही. त्यामुळे मी दोन्हीही मिळून हा असा न्यूड बनवलेला आहे, जो ब्राऊन न्यूड आहे. आणि ब्राऊन न्यूड मला खूप जास्त आवडतात, पिंक न्यूडपेक्षा तरी ब्राऊन न्यूड. सो हे 2 असे खूप अमेझिंग असे कलर आहेत आणि ट्रान्सफर प्रूफ आहे आणि हटत नाही. तुम्ही बघू शकता हे सर्व किती रब करती आहे. सो खूप छान असं आहे. त्यानंतर माझ्याकडे एक लिप ग्लॉस आहे. बऱ्याच जणांचं असं असतं की त्यांना कलर लिप ग्लॉस नको असतात, ट्रान्सपरंट हवा असतो पण अफोर्डेबल प्राईजला. सो माझ्याकडे हा एक इनसाईडचा लिप ग्लॉस आहे, जो शेड आहे 01 फ्रॉस्ट. सो याची प्राईस पण असेल आय थिंक 95ला आहे हा सुद्धा ऑफरमध्ये 80-70 रुपीजपर्यंत वगैरे मिळून जातो. सो मी याला ओपन करून दाखवते. मी लिप ग्लॉस अजिबातच यूज करत नाही, मला नाही आवडत, पण अगेन खूप छान असा बघा ट्रान्सपरंट लिप ग्लॉस आहे हा. बघू शकता ट्रान्सपरंट लिप ग्लॉस आहे हा. इन केस तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही हे घेऊ शकता. त्यानंतर लिप बाम. तर लिप बाममध्ये बऱ्याच जणांचं खूप कन्फ्युजन असतं. आता
सॉरी, आतापर्यंत तरी मी मेबलिनचा लिप बाम यूज करत आलेले आहे. फर्स्ट टाईम मी हा फॅशन कलरचा लिप बाम परचेस केला आहे अँड अगेन खूप छान आहे. हे दोन्हीही लिपस्टिक मी जे बोलले की मी लिप क्रायॉन यूज करते आहे, माझा करंट फेवरेट लिप क्रायॉनच आहे हे. आधी मी फक्त हे यूज करायचे लिपस्टिक, पण आता मी हे लिप क्रायॉन यूज करते. हे लावायच्या आधी मी हे लिप बाम लावून घेते, कारण मी आधी लिप बाम यूज नाही करत होते, म्हणजे लिप बाम अजिबातच यूज नव्हते करत. मेबलिनचा वगैरे ते यूज करायचे, काही लिक्विड लिपस्टिक्स यूज करायच्या आधी, पण डेलीमध्ये नव्हते करत. पण मला आता विंटर सुरू झाला आहे, म्हटलं चला लिप बाम तर यूज करायलाच पाहिजे. त्यात आपण ब्युटिशियन आहे, जर आपलेच लिप्स व्यवस्थित नसतील तर कोणाला कसं गायडन्स करणार ना. सो मी हे लिप बाम रिसेंटली परचेस केलेलं आहे, पण अमेझिंग खूप छान असं लिप बाम आहे. असे आधी साधेसुद्धा यायचे 20-20 रुपयाचे, पण हे थोडं कंपनीचं आहे, पण छान असं लिप बाम आहे. यामध्ये कलर्स भरपूर येतात, पण मी ज्यावेळी परचेस केलेलं त्यावेळी सर्व कलर आउट ऑफ स्टॉक होते. सो मी हा परचेस केला, पण कलर टिंट वगैरे आहे असं अजिबातच नाही. खूप छान असा आहे आणि हा शेड आहे 06 एंडलेस लव्ह. सो छान असा कलर आहे. आय डोंट नो आता तुम्हाला कलर दिसेल की नाही. नाही, कलर नाही दिसणार, पण खूप छान असा कलर आहे. सो हे लिप बाम, आय थिंक मी लिपमध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन्स दिलेत. आता त्यानंतर आता फाउंडेशनकडे वळते मी, कारण जे मी तुम्हाला आजसाठी ऑप्शन्स दाखवणार होते त्यातले चिल्लर आयटम तर बरेच झाले. आता मेन मेजर फाउंडेशनवर येते. तर हे फाउंडेशन थोडं एक्सपेन्सिव्ह आहे, सो याला मी साईडला ठेवते. पण हे लॉरियलचं इन्फॅलेबल, सॉरी लाईट गेली. A few moments later. सो लाईन गेलेली, आता लाईन आली आहे आणि एवढा तिथे लाईनचा खूप जास्त इश्यू होतो, त्यामुळे मग माझ्या व्हिडिओजचं असंच होतं. 2-3 वेळा मी व्हिडिओ सुरू केले आणि त्यानंतर मग अगदी थोड्या वेळातच मला बंद करावं लागले, कारण खूप वेळपर्यंत लाईन आली नाही. मग मी ते तसेच डिलीट केले, कारण प्रत्येक दिवसाला ड्रेससुद्धा सेम नसतो, प्रत्येक दिवसाला अवतारसुद्धा सेम नसतो, त्याच्यामुळे मग असं. तर आम्ही फाउंडेशन रेकमेंड करणार होते. सो माझ्याकडे इथे मी लॉरियलच्या फाउंडेशनबद्दल बोलत होते. या फाउंडेशनची प्राईस आय थिंक जास्त आहे, पण तुम्हाला जर थोडं हायमध्ये जायचं असेल आणि फुल कव्हरेज फाउंडेशन हवं असेल सो तुम्ही यासाठी जाऊ शकता. पण हे मी जे आज अफोर्डेबल बोलले, अफोर्डेबलच्या लिस्टमध्ये येत नाही, सो आपण याला स्किप करूया. सो माझ्याकडे इथे एक स्विस ब्युटीचं हाय परफॉर्मन्स फाउंडेशन आहे. आधी मी तुम्हाला पॅकेजिंग याची खूप मस्त आहे, ग्रेट. आणि हे फाउंडेशन, ओके. सो हे स्विस ब्युटीचं हाय परफॉर्मन्स फाउंडेशन आहे आणि हे आहे स्विस ब्युटीचं एब्रश फिनिश फाउंडेशन. बरेचसे प्रोडक्ट अफोर्डेबलमध्ये जर बोलायला गेलं ना तर स्विस ब्युटीज बेस्ट असा ब्रँड आहे, त्याच्यामुळे मी त्याचेच प्रोडक्ट दाखवते. कारण मी खूप दिवसापासून यूज करते आहे सेटसाठी, कारण माझ्याकडे प्रोफेशनल प्रोडक्ट भरपूर आहेत हाय एंडचे, पण मी ते माझ्यासाठी यूज करत नाही. ते जे आहे प्रोफेशनल व्हॅनिटी ते माझ्या प्रोफेशनल यूजसाठीच आहे. सो सेल्फसाठीचे जे असतात मला व्हिडिओजसाठी बऱ्याचदा रेडी व्हावं लागतं, कधी ब्रँडसोबत मीटिंग वगैरे असते असं काही, त्यामुळे मग मी सेल्फ यूजसाठी तरी हेच प्रोडक्ट्स यूज करते. ॲक्च्युली आतासुद्धा तेच गडबड झाली, जसं मी तुम्हाला दाखवलं तसं पूर्ण व्हिडिओ मला आता परत शूट करायला लागतं आहे. सो मी दाखवत होते फाउंडेशन. आता ना अफोर्डेबलमध्ये सुद्धा खूप असे ब्रँड आहेत, जसं लॅक्मेचं सुद्धा येतं, इनसाईटचं सुद्धा येतं, त्यानंतर ब्ल्यू हेव्हनचं वगैरे सुद्धा येतं, NYBचं येतं. पण मी ना मोस्टली तुम्हाला स्विस ब्युटीचेच प्रोडक्ट का दाखवते आहे, कारण स्विस ब्युटीनं खूप छान असं आहे अफोर्डेबलमध्ये. तर इथे मी 2 फाउंडेशन दाखवते आहे. एक हा हाय परफॉर्मन्स फाउंडेशन आणि त्यानंतर हा एअरब्रश फिनिश फुल कव्हरेज फाउंडेशन. तर हे फाउंडेशन जे आहे हे फाउंडेशन ड्राय स्किनसाठी बेस्ट आहे, एक ग्लॉसी लुक देतं. आणि हे जे फाउंडेशन आहे ते ऑइली स्किनसाठी बेस्ट आहे. आता ना मी माझ्या एक्झॅक्ट टोनचं कधीच मागवत नाही, कारण बऱ्याचशा फाउंडेशनचं असं असतं की ते ऑक्सिडाईज होतात यूजनंतर. सो मी याचा एक टोन लाईट मागवलेला आहे माझ्या शेडसाठी, माझ्या शेडनुसार, आणि याचा मागवलेला आहे मी एक टोन डार्क, म्हणजे माझ्या शेडपेक्षा एक टोन डार्क आणि माझ्या शेडपेक्षा एक टोन लाईट. तर मी याला नेहमी मिक्स मॅच करून यूज करते. बऱ्याचदा मी काय करते, या एअरब्रश फिनिश फाउंडेशनमध्ये लॉरियलचं सुद्धा मिक्स करते. सो माझं मिक्स मॅच करून काम होतं, कारण माझं एकच यूज असं नाही. जर मला तात्पुरतं कोणी आलं ज्यांना अगदी लाईटच मेकअप हवा आहे, अगदी थोड्या वेळासाठीच हवा आहे, पण त्यांचा बजेट नाही आहे, त्यावेळी मग मी त्यांना ड्रगस्टोअरचे प्रोडक्ट यूज करते. त्यामुळे मग मला हे सर्व प्रोडक्ट ठेवावं लागतात. सो हे जे प्रोडक्ट आहेत ना सर्व, ते मी खरोखर यूज केलेले तुम्हाला दाखवते आहे. पॅक असं कुठलंच प्रोडक्ट नसेल, प्रत्येक प्रोडक्ट यूज झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. सो मी तुम्हाला तेच रेकमेंड करते जे मी यूज केलेलं आहे आणि खरोखर अफोर्डेबल आहे. आपण बोलत होतो फाउंडेशनबद्दल, तर हा माझ्याकडे शेड आहे 03 नॅचरल बेज आणि हा माझ्याकडे शेड आहे 04
गोल्डन बेज. सो हा एक टोन डार्क आहे आणि हा एक टोन लाईट आहे, जसं मी आधी सांगितलं तसं. सो मी मिक्स मॅच करून यूज करते. दोन्हीही फाउंडेशन खूप छान असे आहे. याची पॅकेजिंग मला खूप मस्त वाटली. अशा या बॉक्समध्ये येतं हे. छान असं फाउंडेशन आहे. तर हे जे फाउंडेशन आहेत अफोर्डेबल आणि बेस्ट आहे. यापेक्षा कमी रेंजचे सुद्धा फाउंडेशन आहे, पण मी ते रिकमेंड करणार नाही, कारण मला असं वाटतं की बेस्ट प्रोडक्ट सांगितलेलेच बेटर. कारण जसं मी आता वेडिंग सीझनसाठी सांगते तुम्हाला सेल्फ यूजला, सो हे फाउंडेशन बेस्ट आहे. त्यानंतर आता फाउंडेशन वगैरे झालं, मी तुम्हाला प्रायमर सांगायचे विसरले होते. सो प्रायमर माझ्याकडे अगेन इथे स्विस ब्युटीचं आहे आणि हे पूर्ण फिनिश झालं आहे, तुम्ही बघू शकता. हे स्विस ब्युटीचं मॅटिफाईंग मेकअप प्रायमर आहे. स्विस ब्युटीमध्ये सुद्धा 2-3 प्रायमर येतात. सो हे प्रायमर पोर्सला खूप छान ब्लर आउट करतं. आणि त्यानंतर माझ्याकडे इथे इनसाईडचं सुद्धा प्रायमर आहे. हे मिनी आहे, एक याचा मोठा पॅकसुद्धा येतो, पण मी माझ्यासाठी मिनीच यूज करते. तसं माझ्याकडे मोठा पॅकसुद्धा आहे. त्यानंतर आणखी एक प्रायमर आहे माझ्याकडे, ते म्हणजे रेनेचं बॉलिवूड फिल्टर. आता ना मला पोर्सचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे, पण हे फाउंडेशन खरोखर ब्लर आउट करतं पोर्सला आणि खूप अमेझिंग असं फाउंडेशन आहे रेनेचं बॉलिवूड फिल्टर. याचा मोठा पॅकसुद्धा आहे माझ्याकडे, तो मी नंतर कधीतरी दाखवेल. सो आता माझ्याकडे एक फेस पॅलेट आहे. आता हे त्यांच्यासाठी ज्यांना ब्लश, हायलायटर आणि कॉन्टूर एकाच पॅलेटमध्ये हवे आहे, वेगवेगळे कॅरी करायचे नाही आहे. मल्टीटास्किंग पॅलेट आहे, अगदी पॉकेट फ्रेंडली आहे आणि तुम्ही याला कुठेही कॅरी करू शकता. सो हे बघा, खूप सुंदर असे कलर आहे याच्यामध्ये आणि हायलायटर, ब्लश आणि कॉन्टूर तुम्हाला एकाच ठिकाणी मिळतो. हा आहे कॉन्टूर, हा आहे ब्लश आणि हा आहे हायलायटर. याचे जे शेड्स आहेत ते खरंच अमेझिंग आहे. मी तुम्हाला दाखवते. आता माझ्या हाताला अगदीच जागा शिल्लक राहिलेली नाही आहे आणि कॉन्टूर इथे केलेला आहे मी, इकडे दिसणार नाही कारण डार्क आहे. बघा, हे हायलायटर आणि हा ब्लश. सो याच्यामध्ये 3 शेड येतात, 01, 02 आणि 03. मी जो घेतलेला आहे तो 02 आहे, मीडियम. हां, 02 फेस इट अप मीडियम. आता जे फेअर स्किन टोनचे आहेत ना त्यांच्यासाठी 01 जातो, जे मीडियम आहेत माझ्यासारखे त्यांच्यासाठी 02 जातो आणि जे मीडियम टू डस्की येतात त्यांच्यासाठी 03 जातो. ॲक्च्युली इथे साईडला कन्स्ट्रक्शन सुरू आहे, त्याच्यामुळे नॉईज खूप जास्त येत असेल बाहेरचा, त्याला इग्नोर करा. मी त्यासाठीच इथे माईक घेऊन बसलेली, पण माझ्या माईकची चार्जिंग संपलेली आहे, त्याच्यामुळे मला ते काढून टाकावं लागलं आणि त्यामुळेच मला ही डबल मेहनत करावी लागत आहे व्हिडिओ शूट करायची. असो, तर हे फेस पॅलेट आहे. आता ना शुगरमध्ये सुद्धा तुम्ही असं फेस पॅलेट बघितलं असेल आणि बाकीसुद्धा कंपनीमध्ये येतं, जे स्विस ब्युटीपेक्षा स्वस्त आहे त्यामध्ये सुद्धा येतं, पण त्याची क्वालिटी एवढी काही खास नाही आहे आणि म्हणून मी तुम्हाला हे वेडिंग सीझनसाठी सांगते. सो हे बेस्ट असं फेस पॅलेट आहे आणि शुगरचं जे आहे ते ॲज कम्पेअर्ड विथ स्विस ब्युटी खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहे, त्याच्यामुळे मग मी तुम्हाला स्विस ब्युटीचं रेकमेंड करते. खूप छान असं आहे आणि पॉकेट फ्रेंडली आहे. तुम्ही याला म्हणजे कॅरी करू शकता. आयशॅडो पॅलेट पण ठेवायची गरज नाही, यातून तुमचं ते सुद्धा काम होऊ शकतं. सो हे त्यानंतर इथे माझ्याकडे आता सर्व झालेलं आहे, पण मेकअपला सेट तर करायला हवं ना, त्यासाठी माझ्याकडे एक इथे सेटिंग पावडर आहे, लूज पावडर. आता कॉम्पॅक्टबद्दल जर बोलायला गेलं ना, माझ्याकडलं कॉम्पॅक्ट संपलाय जे अफोर्डेबल होतं ते म्हणजे मेबलिनचा कॉम्पॅक्ट बेस्ट आहे. त्यापेक्षा दुसरा मी अफोर्डेबल तुम्हाला सजेस्ट नाही करू शकत, कारण मेबलिनपेक्षा बेस्ट असा कुठलाच नाही आहे अफोर्डेबल्मध्ये. कॉम्पॅक्ट सांगायला गेलं तर मेबलिन फिटमीचा मला वाटते 180-200 पर्यंत वगैरे मिळून जातो आणि सर्वांना जास्तीत जास्त शेड जातो वॉर्म न्यूड, आय थिंक. हां, वॉर्म न्यूड 128 वॉर्म न्यूड. सो मेबलिनचाच कॉम्पॅक्ट आणि सेटिंग पावडर म्हणायला गेलं तर मला हे खूप बेस्ट वाटलं. आता स्विस ब्युटीमध्ये सुद्धा आहे, पण ॲज कम्पेअर्ड विथ दिस त्याची प्राईस ही लिटिल बिट जास्त आहे. सो मी तुम्हाला हे रेकमेंड करेल. आता यामध्ये सुद्धा ना कलर ऑप्शन भरपूर आहे. हे आहे इनसाईडचं HD फिनिशिंग पावडर, खूप छान असं पावडर आहे. याच्यामध्ये सुद्धा भरपूर शेड येतात. मी जो शेड यूज करते तो आहे आयव्हरी, न्यूट्रल अंडरटोन आणि फेअर कॉम्प्लेक्शनसाठी बेस्ट असा आहे. यामध्ये असा पफसुद्धा येतो आणि बघा, मी याला ओपनसुद्धा केलेलं नाही आहे कारण हा माझा सेकंड परचेस आहे. एक मी ऑलरेडी फिनिश केलेली आहे. आता तुम्ही म्हणाल मग मी हा मेकअप कसा सेट केला? सो मेकअप यानेच सेट केला मी, पण अशा पद्धतीने याला वरून ओपन केलं आहे. बघा, मी असं ओपन केलेला आणि असं ओपन करून मी मेकअप सेट केला आणि
माझा मेकअप तुम्हाला अजिबातच असा कुठे सेट झालेला नाही आहे किंवा क्रॅक होतं असं काहीच दिसत नसेल. त्याचं रिझन मी हेच पावडर यूज केलेलं आहे. खूप छान असं आहे, अफोर्डेबल आहे आणि सेलमध्ये तुम्हाला खूप कमी प्राईजला मिळून जाईल. सो हे त्यानंतर आता माझ्याकडे इनसाईडचं ब्लशर आहे. हे मी आत्ताच जे यूज केलेलं आहे ते हेच आहे. मी आधी हे ब्लशर यूज केलं आणि त्यानंतर मी जे बोलले फेस पॅलेटमधला हा शेड तो यूज केला मी. तर इनसाईडचं ब्लशर आहे. यामध्ये सुद्धा भरपूर शेड्स येतात. याची प्राईस 95 आहे, पण हा ऑफरमध्ये 70, 75, 80पर्यंत आरामात मिळून जातो. भरपूर कलर्स आहेत. माझ्याकडे जो शेड आहे तो आहे 05 स्ट्रॉबेरी ड्रीप. अगेन खूप छान कोरल असा शेड आहे. पिंकमध्ये येतो थोडा. स्ट्रॉबेरी म्हटलं म्हणजे बघा खूप छान असा शेड आहे. मी आधी हा लावला आणि त्यानंतर पावडर ब्लश यूज केलेला आहे, पण खूपच छान असा शेड आहे. आणि तुम्ही लिपलासुद्धा यूज करू शकता. बघा लिपलासुद्धा यूज करू शकता, चिकलासुद्धा यूज करू शकता. आणि जर तुम्हाला आय मेकअप आय शॅडो पॅलेटने नसेल करायचा तर तेव्हासुद्धा हे यूज करू शकता. अगदी लाईट सटल असं लुक देतं, पण खूप छान आहे. आता आय थिंक सर्व झालेलं आहे. सो मेकअप फिक्सर मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप. मेकअप फिक्सर अगेन इथे मी स्विस ब्युटीचाच दाखवते आहे. यापेक्षा दुसरा मला अफोर्डेबलमध्ये बेस्ट असा कुठलाच वाटला नाही. सो हा स्विस ब्युटीचा मेकअप फिक्सर हा सुद्धा मी रिस्टॉक केलेला आहे. बघा स्विस ब्युटीचा मेकअप फिक्सर खूपच छान असा मेकअप फिक्सर आहे आणि आय थिंक याच्याबद्दल सर्वांना माहितीच असेल. मी आता जे प्रोडक्ट दाखवले यातल्या बऱ्याचशा प्रोडक्टबद्दल बऱ्याच जणांना माहिती असेल, पण तरीसुद्धा खूप बेस्ट असे प्रोडक्ट आहे. मी खूप दिवसांपासून यूज करते, असं तुम्ही नक्कीच यूज करू शकता. आता मी तुम्हाला असे काय प्रोडक्ट सांगते जे तुम्हाला जर म्हणजे अगदी थोडेच प्रोडक्ट कॅरी करायचे पण त्यात तुमचा पूर्ण लुक झाला पाहिजे असं वाटत असेल तर कुठले ठेवायचे त्यासाठी म्हणून मी सांगते. एक हे सेटिंग पावडर कॉम्पॅक्ट ठेवलं तरीही सुद्धा चालेल, पण मला असं वाटतं की सेटिंग पावडर ऑइली स्किनसाठी खूप बेस्ट असे आहे. आणि तसे आपण कुठल्या फंक्शनला वगैरे जातो सो तिथे स्वेटचा वगैरे प्रॉब्लेम तर खूप होतो, त्यासाठी म्हणून हेच बेस्ट आहे असं मला वाटतं. सो तुम्ही हे ठेवू शकता कलर करेक्शनसाठी आणि हायलायटिंगसाठी असं म्हणून तुम्ही एक कन्सिलर सोबत ठेवू शकता. किंवा तुम्हाला हायलायटिंग जरी नसेल करायचं, कारण डेलीला आपण तेवढा जास्त प्रोफेशनल मेकअप करत नाही. कुठल्या फंक्शनला जरी जात असेल तरीसुद्धा तेवढा जास्त प्रोफेशनल मेकअप करत नाही जेवढा स्टेपवाईज आम्ही करतो. सो तुम्ही हे पावडर ठेवू शकता. प्रायमरमध्ये तुम्ही हा छोटू प्रायमर ठेवू शकता. मी आत्ता स्टेप बाय स्टेप सांगते. हा प्रायमर ठेवू शकता. कलर करेक्शनसाठी स्विस ब्युटीचा हा ठेवू शकता. फाउंडेशनसाठी तुम्ही हा एकच फाउंडेशन तुमचा शेडचा ठेवू शकता. त्यानंतर जर हायलायटिंग करायचं असेल तर तेव्हा हे घेऊ शकता, अदरवाईज नाही घेतलं तरी चालेल. हे फेस पॅलेट ठेवू शकता. यामध्ये तुमचं पूर्ण काम होऊन जातं. हे फेस पॅलेट ठेवू शकता. त्यानंतर लिप बाम सोबत ठेवायलाच पाहिजे. आणि तुम्ही लिपस्टिक कुठलंही कॅरी करू शकता. हे करू शकता किंवा लिप क्रायॉनमधलं कुठलं करू शकता किंवा कुठलंही एक लिपस्टिक तुम्ही कॅरी करू शकता. आणि बस आय मेकअप जर तुम्हाला यातून होत असेल तुमचं तर आय मेकअप याने करा, अदरवाईज हे आय पॅलेटसोबत ठेवू शकता तुम्ही. आणि बस. आणि तुम्हाला मेकअप सेटिंग स्प्रे, सेटिंग स्प्रे यातला काढून तुम्ही तो सुद्धा सोबत ठेवू शकता. सो एवढ्या प्रोडक्टनी तुमचं काम होऊन जातं. एका छोट्याशा वॅनिटी बॅगमध्ये हे सर्व कॅरी करता येतं. मी सुद्धा एका वॅनिटीमध्येच हे सर्व कॅरी करते, पण मी पूर्णच प्रोडक्ट कॅरी करते. सो ही माझी वॅनिटी, यात मी पूर्ण प्रोडक्ट कॅरी करते. आता ना आणखी एक प्रोडक्ट आहे ते म्हणजे हेअर फिनिशिंग स्टायलर. हे जिवाचं आहे. जे आपले हे बेबी हेअर्स असतात हे वगैरे, जसं मला खूप जास्त याचा प्रॉब्लेम आहे, मला सध्या नीड नव्हती त्यामुळे मी यूज केलं नाही. पण याने हे जे तुमचे बेबी हेअर्स असतात ना आपले, हे खूप जास्त छान मर्ज होऊन जातात. याचीसुद्धा प्राईस तेवढी जास्त नाही आहे, 325ला आहे, पण हा ऑफरमध्ये ना 150, 180पर्यंत येऊन जातो. सो हे सुद्धा एक प्रोडक्ट तुम्ही तुमच्यासोबत ठेवू शकता. तर असं सर्व आहे. मी एक बीबी क्रीम तुम्हाला दाखवायचे राहिले होते, ते म्हणजे पॉन्ड्सचं बीबी क्रीम. आता रोजला फाउंडेशन यूज करणं अजिबातच चांगलं नाही आहे. सो रोजसाठी हे बीबी क्रीम बेस्ट आहे. ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी बीबी क्रीम यूज करायला पाहिजे आणि ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी सीसी क्रीम यूज करायला पाहिजे. सो हे बीबी क्रीम एक पॉन्ड्सचं, यामध्ये जास्त शेड येत नाही. मी आयवरी शेड घेतलेला आहे, मला आयवरीच जातो. सो डेलीसाठी हे बीबी क्रीम बेस्ट असं आहे. सो आय थिंक मी तुम्हाला पूर्ण प्रोडक्टबद्दल माहिती सांगितली. आय होप तुम्हाला ही माहिती युजफुल वाटली असेल. जर तुम्हाला यातले कुठले प्रोडक्ट परचेस करायचे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते आहे, तिथनं तुम्ही ते
तिथनं तुम्ही ते प्रोडक्ट परचेस करू शकता. आणि तुम्हाला माझा आजचा हा सटलचा लुक कसा वाटला, जो मी याच सर्व प्रोडक्टनी क्रिएट केलेला आहे, ते मला नक्की सांगा. याचं ट्युटोरियल हवं असेल तर ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी याचं ट्युटोरियलसुद्धा तुमच्यासोबत घेऊन येईल. तुम्हीसुद्धा न्यूड शेड्सचे लवर असाल तर हा ब्युटिफुल असा न्यूड शेड आहे, जो मी हे 2 लिप क्रायॉन पासून बनवलेले आहेत. सो तुम्ही ते सुद्धा नक्कीच ट्राय करू शकता. सो चला, आता मी या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आजचा व्लॉग असा नव्हता, मला फक्त तुमच्यासोबत हे प्रोडक्ट काही शेअर करायचे होते, कारण बऱ्याच दिवसापासूनची रिक्वेस्ट होती की वेडिंग सीझनसाठी काही अफोर्डेबल असे प्रोडक्ट सांग. सो आय थिंक मी तुमचं ते कन्फ्युजन दूर केलेलं आहे. तुम्ही हे प्रोडक्ट बिंदास नक्कीच यूज करून बघा आणि तुम्हाला त्याचा रिझल्ट कसा वाटला, तुमचा तो एक्सपिरियन्स माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.